मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीच्या महाविराट सभेमुळे भल्या भल्या नेत्यांच्या अंगावर काटे उभे राहिलेले आहेत. अनेकांचे काटे सरकलेले आहेत. अनेकांचे काटे उलटे फिरून त्यांच्यामध्ये घुसलेले आहेत. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने गर्दी जमवणं किती मोठं जिकरीचं काम असतं. आणि आपली अख्खी हयात गेली एवढी गर्दी जमवण्यात, तरी ती आपल्याला जमलेली नाही. आणि मनोज जरांगे या एका गरीब मराठ्याने एवढी गर्दी का जमवली, तर ती अर्थातच आरक्षणाच्या मागणीमुळे. परंतु ना कुठलं राजकीय घराणं आहे किंवा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म झालेला आहे. राजकीय पक्षाचा कुठला वारसा नाहीये, कुठली कंत्राटदारी नाहीये, कुठला उद्योग सांभाळ नाहीये, काहीच नाहीये. परंतु ज्याने खस्सा खाल्ल्या आणि एक तमाम जे गोरगरीब मराठे आहेत त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मनोज जरांगे पाटील हे आपल्या सगळ्यांना आता ठाऊक झालेले आहे. आणि त्यांचा तो आरक्षणाविषयीचा त्यांचा जो राग आहे की हे लोक देत नाही, राजकारण करतात फक्त, तो राग व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक तिथं आले, स्वयंस्फूर्तीने आले. एरवी सगळे राजकीय नेते मोठमोठे इव्हेंट करतात. ते इव्हेंट करत असताना कुठून ते पैसे आणतात असं त्यांना कोणी विचारलेलं आवडत नाही. परंतु अनेकांनी तो प्रश्न केला. जरांगे पाटील खरं तर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठ्यांच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत. ते कसं काय बुवा, हे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, अंतरवाली सराटी गाव एकदम असं प्रकाश झोतात कसं काय आलं. ते आले की मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. बरं, त्यांनी वेळ अशी साधली होती ज्या वेळेला जालना आणि बुलढाणा येथे शासन आपल्या दारी येणार होतं. मग त्या काळात कुठेही जिल्ह्यामध्ये आंदोलन नको असं अर्थातच सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं प्रशासनाला, पोलिसांना. मग पोलिसांनी काय केलं की जरांगे पाटलांना उचलण्याचा प्रयत्न केला. मग त्या गावामध्ये एक छोटंसं गाव, त्या गावामधल्या महिला हरिपाठाला बसलेल्या, त्यांनी त्याला विरोध केला. आणि मग तो जो लाठीमार झाला, मग त्या लाठीचा जो त्रास झाला, ती जी वेदना बाहेर पडली, ती वेदना, त्या वेदनेचा वन्नी झाला. आणि आता तो सगळा अग्नी असा चेतवलेला आज आपल्याला दिसून आलेला आहे. तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिनशर्त माफी मागावी लागली. त्याच्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले, परंतु देवेंद्र फडणवीस यांचं काही धाडस झालं नाही. परंतु दरम्यानच्या ह्या महिनाभराच्या काळामध्ये ते एका गोष्टीसाठी अवश्य फिरले. त्यांच्या हातात सरपदाचा ग्लास नेहमी असायचा. ते कुठे कुठे फिरले, धनगर समाजाचं उपोषण असो ते सोडवायला तिथे गेले. ओबीसी नेते उपोषणाला बसले, त्यांच्याकडे सरपदाचा आपला ग्लास घेऊन गेले, सगळीकडे गेले. त्यांनी मोठमोठ्या परिषदा, ओबीसी परिषदांना हजेरी लावली आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही अशी भली मोठी भाषणं त्यांनी ठोकली. आणि अगदी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख केला. ते कसे ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी नेते त्यांना त्रास होईल अशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे त्यांच्या विरुद्ध, असं वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्यांनी त्यांची मांडणी केली. म्हणजे आता याच्यातून साध्य काय होणार. खरं तर तत्कालीन मुख्यमंत्री हेच आपले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं होतं. परंतु ते हायकोर्टामध्ये जरी मान्य झालं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं गेलं नाही. मग उद्धव ठाकरेंमुळे ते टिकलं गेलं नाही असं सांगण्यात आलं. खरं तर आता शरद पवार इतके वर्ष चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अशोकराव चव्हाण होते, विलासराव देशमुख होते, नारायण राणे होते आणि आता एकनाथ शिंदे आहेत. कोणत्या जातीचा मुख्यमंत्री आहे म्हणून तो लगेच त्या पूर्ण 50% जी अट आहे आरक्षणाची ती ओलांडून आरक्षण देऊ शकतो का, तर ते नाही. मग आता सुप्रीम कोर्टामध्ये आता सरकार असं म्हणतंय, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार असं म्हणतात आहे की टिकेल असं आरक्षण आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. मग ते कशा पद्धतीने देणार आहात.
तर ते आता पुढच्या 10 दिवसांमध्ये कळणार आहे. जरांगे पाटलांनी व्यवस्थित इशारा मात्र दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण का नाकारलं होतं? कारण मागास जो आयोग आहे, गायकवाड आयोग, त्यांनी जे सांगितलं होते की मराठा जात ही मागासलेली आहे आणि ती सिद्ध झालेली आहे, परंतु कोर्टाने ते नाकारलं की तेवढं काय आम्हाला तसं वाटत नाही, सामाजिक दृष्ट्या ती मागासलेली आहे असं काय आम्हाला वाटत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याच्यामुळे ते प्रकरण तिथं थांबलं गेलं. आता त्याच्यामध्ये मग आता रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची, म्हणजे फेरविचार याचिका दाखल करायची, मग ती याचिका देखील फेटाळायची. त्याच्यानंतर आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करायची, म्हणजे मूळ जी मागणी आहे पुन्हा मागासवर्ग आयोग नेमणे, त्यांच्याकडेच काम देणे, आणि हे सगळी प्रक्रिया मोठी आहे. दुसरीकडे मूळ मुद्दा असा आहे की 50% ओलांडून काही आरक्षण देता येणार नाही. आणि नेमकं जरांगे पाटलांनी आजच्या सभेमध्ये हे सांगितलेलं आहे की 50%च्या मर्यादेत राहून आम्हाला आरक्षण द्या. म्हणजे एक मोठा प्रश्न त्यांनी आता राज्य सत्ताधाऱ्यांसमोर उभा केलेला आहे सरकारसमोर. आणि दुसरीकडे म्हणजे ओबीसी नेते काय म्हणतात की आरक्षण द्या मराठ्यांना, परंतु आमच्या आरक्षणाला धक्का न लावता ते द्या. आता छगन भुजबळांसारखे धुरंधर नेते, त्यांनी अनेक प्रश्न उभे केलेले आहेत की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देऊ नये वगैरे वगैरे. आता जरांगे पाटील एकदम जे मोठे झालेले आहेत, त्याच्यामुळे अनेक सगळ्याच नेत्यांची पोटदुखी सुरू झालेली आहे. पण बोलून कसं दाखवायचं? ते कुठल्या वंशाचे नाही, कुठल्या संस्थानाचे म्हणजे संस्थानिक नाही आहेत, ते कुठल्या राजघराण्यातून आलेले नाहीत. आणि या पठ्ठ्याने जे काय पूर्ण 3.5-4 कोटी मराठे आहेत, त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. आता आपलं दुकान चालवायचं म्हणजे की आम्ही टिकेल असं आरक्षण देऊ असं म्हणणं सोपं आहे, किंवा आतापर्यंत सगळे नेते झाले आणि सगळे मिरवतात आहे, त्यांना तर तोंडच नाही तिथं दाखवायला की चला आता आपण मराठा मोर्चामध्ये सहभागी होऊ. कारण की कुठून दगड येतील, काय शिव्या बसतील हे सांगता येत नाही. ती सगळी चीड आपल्याला भोगावी लागणार. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त एक लक्षात घ्या की जरांगे पाटील म्हणजे एक चिंगारी जी पेटलेली आहे, ती मराठा समाजाची नव्हे तर ग्रामीण भागातल्या जनतेची जी काही अवस्था सध्याची आहे त्याला अर्थकारणाच्या दृष्टीने पाहायला पाहिजे. एक गोरगरीब शेतकरी तो मुलांना शिकवणार, वाढवणार, ते मुलं बेकार राहणार, त्याच्यात कर्जबाजारी होणार, मुलीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होणार, सावकारीचा फास आहे, बँकेचे तकादे कर्ज वसुलीसाठी समोर आहेत, मग गळ्याला फास आहे. म्हणजे महाराष्ट्राने काय नाव कमवलं तर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये झाल्या, विदर्भात झाल्या, मराठवाड्यात झाल्या, बाकीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये अनेक झाल्या. परंतु या सरकारला काही लाज आहे का? राजकारण्यांना काही लाज आहे का? त्याची अजिबात नाहीये. फक्त आश्वासनं द्यायची, ही योजना, ती योजना, अमुक योजना, तमुक योजना, म्हणजे मूळ जो प्रश्न आहे तो सोडवायचा नाही. आर्थिक संरक्षण द्यायचं नाही, सामाजिक स्थिती एवढी खराब करता येईल, दलित सवर्णांमध्ये भांडणं लावायचे, अमुक करायचं, तमुक करायचं, एकमेकांचे डोके फोडायला लावायचे. आणि आता तर लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून आपलं नुकसान व्हायला नको. निदान मराठ्यांची जर मतं आपल्या विरुद्ध गेली किंवा मराठे अलिप्त राहिले तर आपण करायचं काय? म्हणून ओबीसी नेते भाजपचा सगळा जो प्रयत्न चालू आहे तो त्या दृष्टीने चालू आहे. बरं, एकट्या भाजपचा चालू आहे का? नाही, सगळ्याच पक्षांचा चालू आहे. तो राष्ट्रवादीचा चालू आहे, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचा चालू आहे, शिवसेना, दोन्ही शिवसेनाचं चालू आहे, सगळ्यांचा आहे, रिपाईचं, सगळ्या बहुजन वंचित आघाडी, सगळ्यांचा तोच प्रयत्न आहे की आपल्याला हे मतं जे आहेत, आपले जे हक्काचे मत आहेत, म्हणजे जातनिहाय लढेल यांना एकमेकाचे डोके फोडायला लावायचे, आपले मतं मिळवायचे. बाकी आरक्षणाचा जो न्यायालयीन लढा आहे त्याच्यातून काय मार्ग काढता येईल का याच्या दृष्टीने काही विचार करायचा नाही. आता बिहारने जात गणना केली, 63% ओबीसी निघाले. मग आता करायचं काय? महाराष्ट्रामध्ये करायचं काय?
आपल्याला मिशन 45 राबवायचं आहे. मग आपला जनाधार काय सांगतो, ओबीसीची किती टक्के मतं आपल्याला मिळणार आहेत. मग चला ओबीसीकडे लक्ष द्या. मग ओबीसी जप नाही, तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार. दुसरीकडे मराठ्यांना म्हणायचं हो आम्ही तुम्हाला आरक्षण देणार. मुळात असं आहे की जो शिंदे आयोग जो नेमलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा, त्यांचं काम चालू आहे. आता त्यांनी जे काही पाहणी केलेली आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या कागदपत्रांची, लाखो कागदपत्रांची पाहणी केलेली आहे. तिथं कुणबी त्याच्यामध्ये काही हजार मराठ्यांकडे कुणबी हे प्रमाणपत्र आहेत. बाकीच्यांनी करायचं काय? सॉरी. तर असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मग हा कायदेशीर तिढा एकीकडे चालणार आहे. परंतु आज सगळ्या महाराष्ट्राने नाही तर पूर्ण भारताने पाहिलं की एक गरीब माणूस, एक हाडाचा कार्यकर्ता त्यांनी जर मनात आणलं तर सगळा समाज त्याच्या मागे कसा उभा ठाकतो आणि आपल्या भावना तो व्यक्त करतोय, त्याच्या भाषेमध्ये तो व्यक्त करतोय. आता छगन भुजबळ म्हणाले की त्यांची काय संस्कृती आहे ते कळतंय. मग आता त्यांनी छगन भुजबळांना प्रश्न केलेला आहे, तुम्ही 2 वर्ष काय केलंय, तुरुंगामध्ये राहून कोणतं बेसन खाल्लंय आणि तुम्ही कोणता मेवा खाल्ल्यामुळे तुम्हाला तिकडे जावं लागलं होतंय. मग तुम्ही आम्हाला 7 कोटी रुपये कुठून आणले असं विचारताय. मग जरांगे पाटील त्याला उत्तर देतात आहे की आम्ही जे काही केलेलं आहे ते आमच्या गावकऱ्यांनी मदत केली आहे. जे काही 125 गाव आहेत त्यापैकी 20-22 गावांनी मदत केलेली आहे. ध्वनी क्षेपक असेल, बाकीची वाहनांची व्यवस्था असेल, ती ज्यांनी केलेली आहे त्यांनी ते भुजबळांना सांगितलेलं आहे. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे एक जे महान व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांनी मराठा आरक्षण मिळू नये म्हणून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि ती जिंकले म्हणून मोठा जल्लोषही त्यांनी केला होता. तर जरांगे पाटील असं म्हणले की हे देवेंद्र फडणवीस त्यांना जरा समजून सांगा, कारण की तो तुमचा माणूस आहे. आता या माणसांनी काय सांगितलेलं की जरांगे पाटील आता नेता झालेला आहे, तो हिंसक काही गोष्टी करू शकतो म्हणून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे, कायद्याने त्याला अटक केली पाहिजे. कोणती हिंसा झाली? अंतरवाली सराटीमध्ये जो लाठी हल्ला केला पोलिसांनी, ती हिंसा कोणी केली? त्या हिंसेला कोण जबाबदार आहेत? आणि ज्यांनी लाठ्या खाल्ल्या त्यांच्यावरचे गुन्हे तुम्ही मागे घेतलेले आहेत का? आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा झालेली बघून हे हिंसक जमाव आहे असं म्हणायचंय? जरांगे पाटलांनी वारंवार आव्हान केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला जे 58 मोर्चे निघाले ते किती शांततेत मोर्चे निघाले. दरम्यानच्या काळामध्ये हिंसा झाली, पण ती हिंसा करू नये म्हणून हे सगळ्या मराठा नेत्यांनी ते वारंवार आता सांगितलेलं, त्याच्यावर भर दिला जातोय. आणि आजही जरांगे पाटलांनी तेच सांगितलेलं की हिंसा करू नका. आता मग काही उपद्व्यापी, काही शाउटिंग ब्रिगेड असते प्रत्येक सभेमध्ये. याही सभेमध्ये काही शाउटिंग ब्रिगेड आलेलीच होती. जरांगे पाटलाचे अनेक मिनिटं त्याच्यामध्ये गेले. त्या आपल्या नेत्याने आपल्या ओबड धोबड खास मराठा शैलीमध्ये सुनावलं सगळ्यांना. मग आता यांना कुणी निधी दिला वगैरे काय याच्यावर सगळं चर्चा चालू राहणार. आणि मग चिखलफेक, मग उदयनराजे काय म्हटले, संभाजीराजे काय म्हटले, शरद पवार काय म्हटले, अमुक काय म्हटले, तमुक काय म्हटले, हे फक्त राजकारण याच्यावर अजूनही चालूच राहणार. आणि हा प्रश्न सुटू नये असंच या सगळ्या नेत्यांना वाटतंय, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना वाटतंय. जेणेकरून कसं आहे की वेगवेगळे गाजर दाखवत आपलं राजकारण, आपले सत्तेचे गणित हे आपले नेहमी आपल्या बाजूने वळवत राहायचे, हाच त्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.